बातमी येते मुंबईतून। मुंबई महापालिका रुग्णालयातील ओपीडी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय निवासी डॉक्टरांनी घेतलाय। केएम नायर, सायन आणि कुपर रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांनी हा निर्णय घेतलाय। मुंबई हायकोर्टाचा निकाल येईपर्यंत बीएचएमएस डॉक्टरांची एमएमसी नोंदणी थांबवावी, निवासी डॉक्टरांच्या प्रश्नावर तातडीने चर्चा करावी आणि वैद्यकीय शिक्षण आणि रुग्ण सुरक्षेचे नियम कायम ठेवत अशी मागणी या डॉक्टरांनी केली आहे। दरम्यान या संपामुळे रुग्णांचे हाल होण्याची शक्यता आहे। तर या संदर्भात आपल्याशी थेट जोडले गेलेले आहेत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे। सीमा, काय परिस्थिती आहे सध्या बीएमसी रुग्णालयांच्या बाहेर? कारण अनेक रुग्ण हे या ठिकाणी येत असतात। सध्या त्यांचे नातेवाईक आणि रुग्ण यांची काय परिस्थिती आहे? नक्कीच मनश्री, सकाळी आपण सायन रुग्णालयाच्या त्या ठिकाणी जाऊन ओपीडी संदर्भात बंद असल्यामुळे त्या ठिकाणी नक्की काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला। सध्या तरी सकाळच्या सत्रात त्या ठिकाणी कोणताही परिणाम जो आहे तो दिसून येत नाहीये। मात्र जसजसा वेळ पुढे जाईल तसतसा परिणाम जो आहे तो आपल्याला पाहायला मिळेल। जे एमर्जन्सी म्हणजे जे सिरियस पेशंट्स आहेत त्यांच्यासाठी तर त्यांना आतमध्ये दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात आलेली आहे। मात्र ओपीडी जे नियमित नोंदणी आणि जे नियमित तपासणी करण्यासाठी रुग्ण येत असतात त्यांचे मात्र गैरसोय होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। कारण निवासी डॉक्टरांनी संप पुकारलेला आहे, आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन सुरूच राहणार असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिलेला आहे। त्यामुळे सायन रुग्णालय, केईएम आणि जे इतर शासकीय रुग्णालय आहेत त्या ठिकाणी ओपीडी सेवा जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे आज पुकारलेल्या आंदोलनाचा काय नक्की परिणाम दिवसभरात दिसून येतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्की सीमा, या आंदोलनावर तुम्ही लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।